मुंबईत आलेल्या माणसांना आपण फुकट घरं देतो। आपण विचार करत नाही की कुठल्या राज्यातून तो माणूस आलेला आहे, त्यांनी झोपडी बांधली त्याला फुकट घर देता की मराठी माणसं वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या या ठिकाणी काम करतायत आणि अशा वेळेला त्यांना एकदम एक प्रकारे बेघर गेल्यासारखेच आहे। नमस्कार, तुम्ही पाहताय लोकमत मुंबई। मी आता सध्या आहे लालबाग मार्केट। मुंबईमधला अत्यंत महत्त्वाचा असा भाग म्हणजे लालबाग मार्केट आणि तिथलेच हे सगळे जे फेरीवाले आहेत, फेरीवाला अख्खा जो कर्मचारी विक्रेता संघ आहे तो आता रस्त्यावर उतरलेला आहे। 2 दिवसांचं जे आहे ते साखळी उपोषण त्यांनी केलेलं आहे। मनसे नेते बाळा नांदगावकर सुद्धा आपल्या सोबत आहेत। लालबागमध्ये बाळा नांदगावकर आता सध्या आहेत। सर, काय सांगाल? हा संपूर्ण एक लालबाग म्हणजे अत्यंत मुंबईतला महत्त्वाचा एक भाग आहे। संपूर्ण जो इथे भाजी विक्रेता असू देत, फूल विक्रेता असू देत, संपूर्ण हा जो विक्रेता संघ आहे तो मराठी आहे आणि आता तुम्ही इथे आलेला आहात। 2 दिवस यांचं साखळी उपोषण आहे, काय सांगाल? गेले बरेच वर्ष मुंबईतील हा फेरीवाल्यांचा प्रश्न हा मार्गाला लावावा म्हणून महानगरपालिका, राज्य सरकार आणि सुप्रीम कोर्ट आणि कोर्ट आपल्या याचा प्रयत्न चालू होता। त्याच्या प्रचंड बैठका झाल्या, वारंवार बैठका झाल्या, पण अजूनही मार्ग निघाला नव्हता। आता कोर्टाने काही निर्देश दिलेले आहेत आणि कोर्टाने राज्य सरकारला तंबी दिलेली आहे की फेरीवाल्यांचा प्रश्न तुम्ही मार्गाला लावा, निकाली काढा। आणि त्यामुळे कोर्टाने हा प्रश्न निकाली लावा, सोडवा अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत। याचा अर्थ फेरीवाल्यांना रस्त्यावर सोडा आणि त्यांना म्हणजे रोजंदारीपासून लांब करा असं सांगितलेलं नाही, काहीतरी मार्ग काढा असं सांगितलेलं आहे। आणि म्हणून गेले 40 दिवसापासून हा निर्णय आल्यानंतर मुंबईमध्ये बऱ्याचशा जे फेरीवाले आहेत त्यांच्यामध्ये बराचसा गोंधळ थोडं चालू झालेला आहे। आणि इथे आल्यानंतर मला कळलं की आता महानगरपालिकेचे इथले अधिकारी ते त्रास देतातच, पण पोलीससुद्धा या ठिकाणी येऊन या फेरीवाले भगिनी बांधवांना त्रास देतात, त्यांच्या पावत्या पाडतात। माझ्याकडे आता एक पावतीसुद्धा या ठिकाणी आहे, 1200 रुपये पावती घेतली जाते। आता 1200 रुपये यांना इन्कम तरी आहे का? आणि अशा वेळेला जर त्याच्याकडे 1200 रुपये पावती घेतली ते यांनी काय करायचं की मराठी माणसं वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या या ठिकाणी काम करतायत आणि अशा वेळेला त्यांना एकदम एक प्रकारे बेघर गेल्यासारखेच आहे। मुंबईत आलेल्या माणसांना आपण फुकट घरं देतो। आपण विचार करत नाही की कुठल्या राज्यातून तो माणूस आलेला आहे, त्यांनी झोपडी बांधली त्याला फुकट घर देता, पण ही लोक फुटपाथवरती स्वतःची मेहनत घालून या ठिकाणी बसतात। एका बाजूला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान योजनेतून या फुटपाथ फेरीवाल्यांसाठी 10,000, 20,000, 50,000 अशी योजना आलेली आहे। त्यातल्या बऱ्याचशा लोकांना 10,000 रुपये मिळालेले आहेत। काही लोकांनी पंतप्रधानांची जी योजना आहे ती योजना आपण सुद्धा घ्यावी म्हणून हा व्यवसाय वाढवावा म्हणून बँकेतून लोन घेतलेत आणि बँकेतून लोन घेऊन ते बिचारे व्यवसाय करतात। आणि अशा वेळी एक तर मराठी माणसाचा व्यवसायाचा फार कमी संबंध आहे, तरी पण हा मराठी माणूस व्यवसाय करायचा प्रयत्न करतोय पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या योजनेप्रमाणे। आणि त्याच्यानंतर जर त्यांना आपण रस्त्यावर सोडणार असू तर ते मला काही योग्य वाटत नाही। आणि म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांसहित, उपमुख्यमंत्र्यांसहित या राज्याचे, या मुंबई महानगरपालिकेचे जे कमिशनर आहेत त्यांना मी विनंती करतोय, शिवाय पोलीस कमिशनर आहेत पणसाळकर त्यांना विनंती करतोय की यातून सामोपचाराने तोडगा काढण्याची आवश्यकता आहे। लोक काही तुम्हाला मदत करण्याच्या विरोधात नाहीत, ते मदत करायला तयार आहेत, पण त्यांची रोजीरोटी चालू राहून करायला पाहिजे। आणि म्हणून मी लवकरच या विषयावरती आता मीटिंग घेईन, त्यातून मार्ग काढेन आणि मला खात्री आहे की सर्वपक्षीय लोक या फेरीवाल्यांसाठी राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करतील आणि या माझ्या मराठी माणसांना न्याय देतील अशी भावना व्यक्त करतो।